नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। तर बघा, महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिले तर अजूनही आपण मेहनत करतोय, पीक घेतोय, पीक विकतो सुद्धा। हवामान अंदाज सांगणारे माझे मित्र असतील, मी असेल, यामुळे बराचसा शेतकरी चांगला सुखवलेला सुद्धा आहे, ज्यांना वेळोवेळी चांगली माहिती मिळते आहे, मार्गदर्शन मिळते आहे। हे करत असताना आपण सगळे पीक आपलं जोमामध्ये आणतोय आणि ज्यावेळेस ते पीक आपल्या घरामध्ये येते पण तिथून पुढे आपल्याला मार्गदर्शन मिळत नाही, हे मात्र तुम्ही मानायला पाहिजे। कारण की पीक घरात येईपर्यंत सगळे मार्गदर्शक ठरतात, मार्गदर्शक आहेत सुद्धा, आणि मात्र विकायच्या वेळेला मार्गदर्शक नाही। कारण की जी सिस्टम, जे धोरणं आहेत, ह्या धोरणाला कोणाचाच लगाम राहिलेला नाही आहे। ऐन वेळेला सोयाबीन काढणीच्या टायमिंगला किंवा सोयाबीन आपल्या घरामध्ये यायला लागली किंवा आपली बाजारपेठेमध्ये जायला लागली, त्या टायमिंगला हे रेट्स उतरत आहेत। एक तर हे पिकावं की नाही पिकावं हे देखील सांगितलं जात नाही आहे। एकीकडे सांगितलं जाते की सोयाबीन उत्पादनामध्ये भयंकर अशी घट झालेली आहे, किंवा एकीकडे सांगितले जाते की कपाशीमध्ये भयंकर घट झालेली आहे। पण जो कपाशी शेतकऱ्यांच्या शेतामधनं घरामध्ये आली तर अचानकच बाजारपेठेमध्ये मालाचा तुटवडा असताना सुद्धा जे काही रेट्स असतात, जे काही भाव असतात, हे चांगले असताना सुद्धा बाहेरून माल आयात केला जातोय। हे दरवर्षी आणि प्रत्येक गतवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी होणारच आहे, हा अंदाज नाही आहे, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे। मग ह्या सिस्टीमला कोणीतरी आवाज उठवणारा पाहिजे। ठीक आहे, हा झाला आपल्या रेटबद्दल, आपले जी काही मेहनत केली होती, कष्टाच्या फळाला मूल चांगला मिळत नाही हा विषय, कारण की जास्त वेळ आपल्याला याच्यामध्ये बोलायचं नाही आहे। तर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज आपण पाहतोय कर्जमाफीचा मुद्दा, आता हा विषय काढा तर राजकारणावरती जाईल आणि तो राजकारणावरती गेला सुद्धा पाहिजे। पण हा मुद्दासुद्धा एक वेळ अशी येते की मी कर्जमाफी करेन, नाही तर अवलाद नाही असं म्हणणारे सुद्धा आता म्हणतात कर्ज भरून घ्या, माफीचा विषय दूर राहिला आहे। ठीक आहे, हा विषय आपण जास्त वेळ लांबणार नाही। आणि सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा विषय, ज्या पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, ज्या पर्यावरणाबद्दल अजूनही शासकीय यंत्रणा बोलत नाही आहे, त्याला शेतकरीच मला मेसेज करतोय, सर तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना झाडे लावायला सांगा। तर झाडे लावणार कोण, सांगणार कोण? बरं ठीक आहे, सांगितलं तरी तुम्ही लावणार कुठं? 1 फुटाचा आपला बांध आहे आणि त्याच्या चारही भोवतीने आपण नांगर फिरवतोय। ते झाड मोठं जरी झालं ना, त्याला मुळ्या तुम्ही ठेवणार नाहीत, ते पडल्याशिवाय राहणार नाही आहे, मग लावून तरी उपयोग काय आहे? हे झालं झाडे लावण्याच्याबद्दल, तुम्हाला समजलं असेल। आता अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती हात घालतोय मित्रांनो। महाराष्ट्रातल्या आत्महत्येचा जो काही कल आहे तो झाकला सुद्धा जातोय, तो उघडीस येत नाही आणि असे लोक आत्महत्या करतात। बुलढाण्यामधली एक घटना आहे, किरकोळ अशा 4 किंवा 2-3 लाखावरती त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली। तुम्ही कुठल्या हिशोबाने स्वतःला राजा समजता? तुम्ही कुठल्या हिशोबाने आपल्याला रॉयल शेतकरी समजताय? किंवा कुठल्या हिशोबाने तुम्ही म्हणताय की वावर आहे तर पावर आहे, वावर आहे तर आत्महत्या फिक्स आहे? जोपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये घडत नाही आहे, जोपर्यंत आपल्या तालुक्यामध्ये घडत नाही, तोपर्यंत आपल्या त्याचा कळवळा जाणवत नाही। अहो, ज्या दिवशी आपल्या घरात घडेल ना, त्या दिवशी पायाखालची जमीन सरकेल। शेतकरी मित्रांनो, पोटतिडकीनं सांगतोय, आज मी तुमच्या परिवाराचा विचार करतोय। 1 सप्टेंबरपर्यंत शेतकरी समुदाय मिशनचा उल्लेख किंवा हे जे काही बनवले ते पाने फाडून मोकळा होणार आहे। त्यानंतर मी आपल्या परिवाराचा विचार करणार आहे। सरळ सरळ तुम्हाला मी सांगतोय, ज्या जाहिरातीबद्दल तुम्ही इतर हवामान तज्ज्ञांना टॉर्चर करता ना, त्या जाहिराती तोडकर सुद्धा घेणार आहे। पण तुम्हाला शेतकरी समुदाय मिशनमध्ये सामील झाले तर, अन्यथा तुम्ही उद्या मला म्हणाल साहेब तुम्ही कशी जाहिरात घ्यायला आली? कारण की तुमच्या परिवाराचा विचार मी आज करतोय 1 सप्टेंबरपर्यंत। जर तुम्ही 1 सप्टेंबरपर्यंत ग्रुप्स नाही बनवले, शेतकरी समुदाय मिशनमध्ये शेतकऱ्यांना नाही सामील करून घेतलं, तर मला ह्या गोष्टी कराव्या लागेल, मला माझ्या परिवाराचा विचार करावाच लागेल। आज तुमच्या परिवाराबद्दल मला असे बरेचसे फोन येत आहेत, बरेचसे शेतकऱ्यांच्या घरनं फोन येतात, सर शेतकरी जर एक झाला ना तर आवाज उठवला ना तर ही गोष्ट शक्य आहे, आणि हे तुम्हालाही माहिती आहे। ठीक आहे, आता ही सिस्टम राबवायची कशासाठी बघा मित्रांनो, तुम्ही दरवर्षी पाहताय प्रत्येक वर्षी भाव पडतात, त्याला कोणी विचारत नाही आहे। काही जण मोर्चे काढतायत, त्याच्यावरती तुम्ही स्वतः संशय घेताय, नाही हा मोर्चा काढतोय याला काहीतरी पद भेटायला पाहिजे, अमुक आंदोलन करतोय
याला कुठलं तरी मंत्रीपद पाहिजे आहे. अरे तुम्ही तुमच्यासाठी तो माणूस लढतोय, तुपकर असतील, बच्चू कडू असतील, त्याच्यावरती संशय तुम्ही घेताय. जो कोणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतोय, जो कोणी शेतकऱ्यांना चांगलं सांगतोय, त्या शेतकऱ्यांना त्या शेतकरी कैवाऱ्यांना, त्या शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या माणसाला नावे ठेवली जात आहेत आणि त्यात तुम्ही सुद्धा आहात. मी स्वतः बघितलंय, मी स्वतः, मला तसे फोन सुद्धा आलेत. सर त्या माणसाबद्दल काय सांगता, तो माणूस विकलेला आहे, अमुक आहे, गद्दार आहे. अरे करतोय ना, लाखोच्या संख्येने त्याला सामील व्हा ना, तो विकला जाईल पण तुम्ही ते एक होताल ना. हे गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. आता शेतकरी समृद्धी मिशनची फील्डिंग आहे का, अंदाज मी लगेच 2-4 मिनिटांमध्ये सविस्तर सांगणार आहे. शेतकरी समृद्धी मिशन चालू करायचं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये, त्या जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गाव गाड्यामध्ये शेतकरी समृद्धी मिशन नाव टाकून आपल्या नावाचा उल्लेख करायचा. त्यात फक्त एक ॲडमिन असा असेल, त्याला सगळ्या गावाची माहिती, सगळ्या गावाचा गावकरी त्या पोरांना मानणारा असणारा पाहिजे. त्याचं कमीत कमी आलेल्या मेसेजचं ते घरांना ऐकणारा असला पाहिजे. असं गावानुसार प्रत्येक गाव खेड्याचा एक ग्रुप व्हायला पाहिजे. त्या ग्रुपचे सगळे ॲडमिन, ठीक आहे, जे काही उदाहरणार्थ एखाद्या तालुक्यामध्ये 200 गाव असतील, त्या 200 ॲडमिनला कनेक्ट करणारा एक तालुक्याचा ग्रुप असला पाहिजे. उदाहरणार्थ जालना जिल्ह्यामध्ये 8 तालुक्यात, 8 तालुक्याचे 8 ग्रुप, आणि जे काही हजारो गाव असतील त्या हजारो गावांचे जे हजारो ॲडमिन्स असतील ते एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असले पाहिजे. त्यानंतर तालुक्यानुसार जे काही ग्रुप्स बनवलेत त्या ग्रुप्सला कनेक्ट करणारा एक जिल्ह्याचा ग्रुप असेल. या माध्यमातून काय होईल, 1 कोटी किंवा 10 ते 20 लाख लोक एका जिल्ह्याचे कनेक्ट होतील. आणि या कनेक्ट झाल्याबरोबर जो काही उठाव घ्यायचा असेल, जी काही आपल्याला ताकद वाढवायची असेल, जो काही आपल्याला मॅसेज दिला जाईल ह्या टीमकडनं, या टीमचा विचारसुद्धा होणार आहे, याच्या मीटिंग पण होणार आहेत. तर ह्या टीमकडनं जो मॅसेज येईल की आपल्याला अमुक सोयाबीनचा भाव वाढला आहे, आपल्याला लाखोच्या संख्येने जालना बंद करायचा आहे, किंवा अमुक ठिकाणी आपल्याला तो मोर्चा काढायचा आहे, त्यामध्ये परिवारातला सगळा माणूस आला पाहिजे. आता खरी फीडिंग शेतकरी समृद्धी मिशन क्रमांक 2 हा ग्रुप असा आहे. क्रमांक 2 ही अशी अट आहे, जो शेतकरी ज्या दुकानावरती जाईल, औषध कंपन्याची दुकानं असतील, कपड्याची दुकानं असतील, पंक्चरवाल्याचं दुकान असेल, असे कोणतेही दुकान असतील, त्या दुकानावाल्याला सुद्धा ह्या मोर्चामध्ये सामील व्हावं लागेल, त्याचं दुकान बंद करून. अन्यथा शेतकरी हा तुमच्या दुकानावर यायचा नाही आहे. कारण की मार्केट जाम याला म्हणतायत, कारण की याशिवाय रस्त्यावर येणार नाहीत. जे काही ड्रायव्हर असतील, ड्रायव्हर सर्कल जे असेल, ह्या ड्रायव्हर सर्कलने सुद्धा आपले वाहने उभे करून शेतकरी बापाला सहकार्य करण्यासाठी या मोर्चात थांबावं लागेल. ही मोर्चाची फील्डिंग झाली आहे, ठीक आहे. येतपर्यंत वेळ येणारच नाही तुम्ही एक झाल्यानंतर. अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत. कॅमेऱ्यासमोर फक्त मी 10 ते 20% सांगू शकतो, बाकीची गोष्ट जे काय आहे ती मीटिंगमध्ये सांगू शकतो. कारण की या पलीकडे सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी कॅमेऱ्यापुढे बोलल्या जात नाहीत. कारण की हे मिशन असे आहे, तुम्हाला मी याच्यामध्ये अजूनही सांगतो, जर यदा कदाचित मला विकत घ्यायचं काम पडलं एखाद्या सरकारी यंत्रणेला, तरी हे मिशन बंद पडणार नाही. मी तर विकला जाणारच नाही आहे, पण हे मिशन बंद पडणार नाही. कारण की हा मिशन असा बनवला आहे की हा मिशन कोणाही नेता पुढचा विकला गेला तर हा मिशन स्टॉप होत नाही. कारण की ही कनेक्टिव्हिटी अशी मजबूत बनायची की माणसाला विकता येणार नाही, ठीक आहे. तर आता तुम्हाला ग्रुप्सबद्दल बोललो आहे, फीडिंगच्याबद्दल बोललो आहे. आता यामधला मुख्य एक विषय असा आहे, ज्यावेळेस तुम्ही लाखोच्या संख्येने सामील झाला आहे, ज्यावेळेस तुम्ही करोडोच्या संख्येने सामील झाला आहे, उदाहरणार्थ जालना असेल, बुलढाणा असेल, यापैकी एकाही शेतकऱ्याला औषधं खता कंपन्यांनी त्यांच्या मापात पाप केलं किंवा बियाण्याच्या बाबतीत फसवलं तर हा लाखोचा समुदाय आहे त्या कंपनीला त्यांच्या बियाण्याला बॅन करण्याचा शब्द वापरेल आणि त्याची नोंद स्थानिक असलेल्या मदत केंद्रामध्ये तो देखील तिथे नोंद करू शकतो, तिथे कंप्लेंट देखील करू शकतो. म्हणजे अशा, तर ठीक आहे, तुम्हाला इथपर्यंत समजलं आहे. आता अंदाजाकडे बघा. महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये 9-10 तारखेपासून पावसाची जी काही कंडिशन आहे, आवाज येत नाही, आता येतोय का आवाज? पहिले आवाजाबद्दल बोला. आवाज येतोय का? आवाज येतो ना, ठीक आहे. तर आता महाराष्ट्रामध्ये जी काही पावसाची कंडिशन आहे तुम्हाला मी सगळ्यांना व्यवस्थितरित्या सांगितली आहे की राज्यामधला जो काही पाऊस आहे, राज्यामध्ये पावसाची काही सिस्टम आहे ही 8 पासून जी काही पाऊस येतो आहे तो पाऊस 15 ते 16 तारखेपर्यंत भाग घ्यायला सक्षम आहे. म्हणजे कालावधी किती आहे? 8 पासून ते 15-16, म्हणजे एक आठवड्याचा कालावधी महाराष्ट्राला लागणार आहे.
ही गोष्ट तुम्हाला वारंवार सांगत आलेलं आहे। त्यामध्ये बऱ्याच जणांनी काय केले की आम्ही पाणी द्यायचं की थांबवावं, त्यामध्ये सरळ सरळ सांगितले पाणी देणं किंवा पाणी थांबवणं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे। कारण की पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांनाही माहिती आहे पहिले 2 महिने जून आणि जुलै पावसाळा हा व्यवस्थित पडत नाही, परतीच्या पावसाशिवाय या भागांना पाणी येत नाहीये। मराठवाड्यामध्ये असे भाग बरेच आहेत ज्यांना पावसाने कदरून टाकले, आता त्यांना आवश्यकता वाटते आहे का, कारण की त्या भागामध्ये पाण्याचा जो काही स्रोत आहे तो स्रोत भरपूर आहे, पण जमिनी अशा प्रतीच्या आहेत की त्यांना 5 दिवसानंतर पाऊस जरी उघडला आलेल्या उष्णतेमुळे त्या पाण्याची वाफ होणं आणि परत रानाला कोरड पडणं ही त्या भागातली कंडिशन आहे, त्या भागाच्या जमिनीची प्रत आहे। तर आता येणारा पाऊस कसा असेल, कोणत्या भागांना किती वेळ लागेल, कोणत्या भागांना किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल हे देखील समजून घ्या। पाऊस हा 8 ऑगस्ट ते 9 ऑगस्टलाच महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे, पण त्याच्या रडारवरती त्यापेक्षाही अगोदर आज निलंग्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आहे। उद्या सुद्धा जे काही आपण म्हणतोय की 5 ऑगस्टला सोलापूर जिल्ह्यातल्या दक्षिणेकडील भागांना, लातूर जिल्ह्यातल्या काही भागांना म्हणजे निलंगा, शिरूर, अंतपाल, उदगीर जिल्हा, उदगीर तालुका, दिलगुर परिसर, कंधार भागामध्ये उद्या सुद्धा पाऊस होणार आहे। तो भाग बदलचा आणि स्थानिक वातावरणाचा पाऊस असणार आहे। 6 ऑगस्टला बघा, 6 ऑगस्टला लातूर जिल्ह्यापासून ते धाराशिवच्या तुरळक ठिकाणी, दक्षिण भागामध्ये लातूर बऱ्याच ठिकाणी, नांदेड उत्तर भागात किनवट वगैरे भागांमध्ये सुद्धा हा पाऊस दाखल होणार आहे 6 ऑगस्ट या रोजी। त्यानंतर वसमतमध्ये काही मोजक्या ठिकाणी हा पावसाच्या सरी या 6 ऑगस्टला सुद्धा पडू शकतात। कोल्हापूर या भागात देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची नोंद ही सांगलीच्या दक्षिण आणि निपाणी वगैरे भागामध्ये होईल। त्यानंतर कर्नाटक जवळपास 80% ते 90% भाग कर्नाटकच्या सर्व जिल्ह्यांना पाऊस हा मुसळधार ते काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम अशा स्वरूपाच्या पावसाच्या 3 व्याप्तीसह बरसणार आहे। 90% व्याप्तीचा हा पाऊस असेल सलग, आज सुद्धा सुरू झाला, उद्या पण आहे आणि 3 दिवसानंतर पूर्ण हा पाऊस राहील। 7 ऑगस्ट बघा, मी ज्या भागांचं ह्या 2-3 तारखेनुसार नाव घेतो नाही त्या भागांना त्या टायमिंगला पाऊस नाहीये। तर 7 ऑगस्टला बघा नांदेड बऱ्याच ठिकाणी, 7 तारखेला नांदेडची जी काही व्याप्ती आहे 7 ऑगस्टला ही व्याप्ती जवळपास 70%हून अधिक राहण्याची शक्यता आहे। 7 तारखेला नांदेडचे 6 ते 7 तालुक्यांना समाधानकारक पाऊस दक्षिण आणि उत्तर भागांत बरोबरच पूर्व भागातल्या भागांना होईल। पश्चिम भागाला पालम वगैरे भागाला काही ठिकाणी वेटिंग राहणार आहे। आता विषय आहे सातारा जिल्ह्याचा, सांगली सोलापूरचा। या भागामध्ये दिनांक 8 तारखेला संध्याकाळच्या वेळेला मध्यम ते हलका ते चांगल्या प्रतीचा पाऊस होणार आहे, पण एक मात्र कंडिशन आहे, वारे तुमच्या भागामध्ये जोराने वाहणार आहे। आणि ह्याच कारणामुळे मी तुम्हाला सांगतोय की 10-11 तारखेपासून होणारा जो पाऊस असेल तर काही भागांना 16 तारखेपर्यंत मध्यरात्रीपर्यंत वाट बघावी लागणार आहे। त्यामुळे पाण्याचा निर्णय, पाणी देण्याचा निर्णय तुमच्या स्वतःचा असावा, तो वैयक्तिक मी देऊ शकत नाहीये। त्यानंतर आणि सरळ सरळ सांगतोय, पश्चिम महाराष्ट्राला एक जिम्मेदारी म्हणून सांगतोय, तुमच्या भागामध्ये पाणी देणं कोरडो भागातल्या म्हणजे खडकाळ जमिनीला हे बंद करू नका। त्यात मराठवाडाही आहे, विदर्भही आहे, कारण की पाऊस हा एकदमच संपूर्ण महाराष्ट्र हा एका दिवसामध्ये 2 दिवसामध्ये कव्हर करत नाहीये। जसं तुम्हाला मी 19 तारखेला सांगितले की 21 तारखेला पाऊसच दाखवेल, त्या दिवशी 50% महाराष्ट्र कव्हर झालाय, पण 100% महाराष्ट्र कव्हर करायला त्याला 25 ते 26 तारीखच यावी लागली आहे। समजलं असेल तर पुढचं बोलतोय। 8 ऑगस्टला अहिल्यादेवीनगर परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस दाखल होतोय। पाऊस पहिल्यापेक्षा ह्यावेळी बरा असेल, पण भाग मात्र दक्षिण आणि पूर्व असतील, ज्यामध्ये बीड, कडाष्टी, सारोळा, कासार हा भाग आहे। लातूर, बीड जिल्हा, परभणी, माजलगाव पट्टा 8 ऑगस्टला मध्यरात्रीपर्यंत। त्यानंतर जालन्यामध्ये सुद्धा दक्षिणेकडील भागांना जसं की आष्टी, अंबड, घनसावंगी पट्टा, परतूर, सेलू, मानवत हा पट्टा, परळी वैजनाथ बरोबरच गंगाखेड हा पट्टा सुद्धा या भागाचा समावेश आहे। त्यानंतर उत्तरेकडील जिंतूर भागामध्ये काही ठिकाणी हा पाऊस दाखल होईल। त्यानंतर तारीख येते 9 ऑगस्ट, छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड, सिल्लोड भागांमध्ये दमदार ते काही ठिकाणी चांगली हजेरी लावेल। भाग व्याप्ती खूप कमी आहे, पाणी देण्याचे काम तुम्ही 16 तारखेच्याही 14 तारखेपर्यंत टिकून ठेवा। पाऊस भरपूर आहे, फक्त तारखा समजून घ्या। 9 ऑगस्ट रोजी अकोला, अमरावतीसह पूर्व विदर्भात बऱ्याच ठिकाणी, हिंगोली, वाशिम, त्यानंतर यवतमाळ जिल्हा, त्यानंतर अकोला, अमरावतीच्या बहुतांश भागामध्ये जोर हा वाढणार आहे। व्याप्तीच्या बाबतीत नांदेड, लातूरला अति मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा सुद्धा काही भागांना देण्याचा प्रयत्न करतोय। त्यामध्ये उदगीर, सावंतवाडी, दक्षिणेकडील निलंगा परिसर, पश्चिमेकडील अंबाजोगाईचा काही पट्टा, केजमध्ये सुद्धा काही बहुतांश ठिकाणी हा प्रभाव पडणार आहे। त्यानंतर सोलापूरमध्ये सुद्धा, धाराशिव बऱ्याच ठिकाणी ही 9 ऑगस्टची तारीख आहे। जालना बऱ्याच ठिकाणी 9 ऑगस्ट आहे। बुलढाणा जिल्हा, पूर्वेकडील मेहकर, लोणार परिसर हा देखील भाग बऱ्याच ठिकाणी आहे। याचबरोबर दिनांक 10 ऑगस्ट
हा नांदेडसाठी प्रभावी ठरतोय, पण पश्चिम महाराष्ट्र नाशिक, छत्रपती संभाजीनगरचे बरेचसे भाग, बैजापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार तुमच्या भागामध्ये जे काही अरबी समुद्रामध्ये बंगालच्या उपसागरात लो प्रेशर झाल्याच्या नंतर जे काही हाय प्रेशर बनतं आहे अरबी समुद्रात, हे तुम्हाला परिसर करणार आहे। त्यामुळे तुमच्या भागातला पाऊस हा 14च्या नंतर असणार आहे, तोपर्यंत सटकारे विटकारे अशी परिस्थिती असणार आहे। हे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करतोय। यामध्ये झुलवत ठेवणं, आभाळ आला आणि त्याच्या अजून ठिकाणी पाऊस पडलाय, मी सांगितला होता म्हणून पडला, हे न सांगण्याचं काम मी करतोय। त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा। त्यानंतर परिस्थिती नांदेडची सलग सातत्यानं नांदेडचा पिच्छा हा पाऊस सोडणार नाही आणि विशेषतः हा पाऊस जो आहे तो एक आठवडा नांदेड लातूरच्या भागांना सतावत राहणार आहे। परभणी परळी वैजनाथ परिसर सुद्धा दिनांक 12 ते 13 तारखेनंतर पुन्हा जोर वाढेल आणि विशेषतः पावसाची जी काही कंडिशन आहे नाशिक जिल्ह्याला सुधारण्यासाठी कमीत कमी 13 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट ही तारीख उजळावी लागेल। एकंदरीत 10 तारखेपासून महाराष्ट्रातला जो काही पावसाचा वेग आहे तो त्यानंतर 48 तासामध्ये तो वाढायला लागेल। आणि अजूनही सांगतो बऱ्याच जणांना की पाऊस हा खूप आहे, जे काही सांगितलं जातंय शासकीय यंत्रणेकडनं की आता मला असा मेसेज दिला काही जणांनी की 15 दिवस राज्यामध्ये पाऊस नाही, म्हणजे काल मेसेज आलाय, कालची तारीख 13 ऑगस्ट आहे, मग तिथून पुढे 15 दिवस जर पाऊस नसेल तर 22 तारखेपर्यंत पाऊस नाही का, हा देखील सवाल तुम्ही त्यांना विचारायचा आहे। आणि जसं चुकीच्या कमेंट आदरणीय पंजाबराव ढखांना केले जात आहेत, मला केले जातात किंवा अजूनही कोणाला केले जातात, पण ह्या कमेंट पगार लाखोंचा पगार घेऊन करणाऱ्याला आवर्जून करत राहा, कारण की शेतकऱ्यांसाठी जे काही कामं करतात, जी काही मदत करतात, आम्ही ह्या सगळ्या गोष्टी मोजक्या आणि तोडक्या यंत्रणेवरती करतो। माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा। जय शिवराय।